आपण आलेलो आहोत महाबळेश्वर तालुक्यामधील आहेर गावामध्ये आणि आहेर गावातील आपला हा छोटासा व्लॉग आहे तो तुम्ही बघायचा आहे। आम्ही जंगलामध्ये जातो आहोत, ते फक्त कशासाठी तर दूध आणण्याकरता जातोय। कॅमेरा नीट ठेवा, कॅमेरा नीट ठेवा बोलतोय। जंगलामध्ये जाणार आहेत आपण, त्या पलीकडे तिकडे दाखवा, ते बघा त्या पलीकडे आता जाणार आहोत आपण। इकडून घरातून निघालेलो आहोत, चालत चालत पलीकडे जंगलामध्ये जाणार आहोत आणि जंगलामध्ये जाऊन त्या आजीला भेटणार आहोत। ती आजी एकटी फक्त त्या जंगलामध्ये राहते आणि ती 10 गुरं आहेत, परत 2 कुत्रे आहेत, कोंबडे आहेत आणि तिने तिचा मळा बनवला। सुंदर असा व्हिडिओ आहे, तुम्ही नक्कीच बघा। या तुम्ही नक्कीच बघत राहा व्हिडिओला स्किप नका करू। प्रवास गावात लवकर सहजा दूध भेटत नाही, त्यामुळे आम्ही पलीकडे जात आहोत। पिकलेले आंबे दादाला जाता जाता मिळालेले आहेत तिकडेच। अजून आता आम्ही ह्या पलीकडच्या साईडला आलेलो आहे। ही जंगलाची साईड आहे, इथे कोणीही गावकरी राहत नाही, सर्व गावकरी ह्या साईडला राहतात। परंतु एकमेव व्यक्ती अशी आहे जी आजी आहे आणि ती आजी ह्या जंगलामध्ये एकटी राहते। तिथपर्यंत आता आपण जाऊच, आजीला भेटू, आजीची आपण मुलाखत घेऊ, आजी काय बोलते ते पाहूया। अशा एवढ्या घनदाट जंगलामध्ये एकटी राहते, तिच्याबरोबर तिने 3-4 असे कुत्रे ठेवलेले आहेत। आपल्या गेल्या गेल्या आवाज येईलच। गाई आहे, गाईचं ती 2-4 गाई आहेत। अतिशय ह्याच्यात आलेले आपण, हे पहा सुंदर असे पूर्ण पाण्याने भरलेलं असतं। आम्ही त्या साईडला राहतो तिकडे, आम्ही पलीकडे आलेलो आहोत। चला मग वरती जाऊया। अशी मोठी मोठी दगडी आहेत, या मोठ्या मोठ्या दगडीतून वरती चाललो आहोत। हा तुम्ही पाईप पाहत आहात, हा पाईप त्यांचा पाण्याचा पाईप आहे, तर नदीचं पाणी ते खेचून घेतात। असं हे जंगल, आणि जंगलात अजून आम्ही पोचलो नाही, लय आतमध्ये आई राहते ती। चाललेलो आहोत आता, तरी सकाळचे 9-9:30 वाजलेले आहेत। हे पहा तिकडून आता दिसतंय आतमध्ये आईचा सर्व राहणे। चला, मे महिन्याचा दिवस आहे, आई बरोबर कोणतरी आहे। हे दिसतंय आई बरोबर कोणतरी आलेले आहेत। आंबे एकदम हाताला लागत आहेत, हाताला लागतात आहे। हे पहा आईचे आंबे, आंब्याच्या खाली उभं राहिल्यासारखं वाटतंय। आंबे पिकलेले सुरुवात झालेली आहे। हे बघा आंबा असा पिकलेला दिसतोय। खराब नाही, खराब। आम्ही आंब्याच्या एकदम जवळ आहोत। आंबा तुम्हाला दाखवतो, हे पहा आंबे, हे पहा पिवळे झालेले आंबे दिसतात। आंबे आमच्यापेक्षा खाली आहेत आणि असे पिकलेले आंबे कधी कधी खाली पडतात। चला दादा पुढे गेला, जाऊया आपण त्याच्या मागे, आईची भेट घेऊया। ते बघा बसलेले आहेत आणि त्यांचे मिस्टरसुद्धा आहेत वाटतं, मुंबईला असतात ते, त्या साईडला राहतात। त्यांच्या टेम्पोही आहे। चला, पाण्याच्या टाकीची सोय, आपले मधू ड्रायव्हर आहेत, त्यांच्या मिस्टरांचं नाव। कुत्रे भोकायला लागलेले आहेत, ह्या त्यांच्या गायी आहेत। कुत्रे भोकायला लागलेले आहेत, आपण वाड्यात आलेलो आहोत। सुंदर असे आपली गाय, गाईचं नाव काय आहे काय माहिती, घाबरते गाय, आपण तिला घाबरतो ते आपल्याला घाबरतं। हे गाईचं वासरू आणि हे कुत्रे, कुत्र्यांचा आवाज चालू आहे। हॅलो,
पोतं घ्यायचं. हाय हाय पोतं घे बसा. चालेल. पोतं घे. हाय हाय हा ते पोतं घे. हे बाई पोत असू द्या हाय मी. मोठा बारका दोघं बी आले. आई आईचा गावचा संसार बघायला आले. जा बघून ये. आईच्या गावचा संसार बघायला आले. तुला काय बघ काय होते त्या पाणी गुरु किती पाणी बाबा न देव. चांगले आईचा आतला संसार. गुर छोटी खतरनाक संसार आहे आईचा. इथे छोटी गुरं आहेत, हे छोटी वासरं, ते एक छोटं वासरू, डोळे मस्त चमकतात आहे. बैल, गाय आहे ही गाय. अजून आतमध्ये सुद्धा आहेत, तिकडे सुद्धा आहेत आतमध्ये. ती बघा दिसत ते 10 गुरं आहेत, 10. हे आमचं छोटस वासरू आहे. या 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 या. या या. सगळ्या गुरांसाठी नाही आईच्या गुरं. आईचा मळा. केळी आईने लावलेली आहेत. ही बघा केळी, सुंदर अशी केळी आहेत. केळीच्या बाजूला ही वांगींची झाडे आहेत. हे पहा वांग, ही पहा वांगी. इकडे वांगी, तिकडे केळी. आणि आता आपण आलेलो आहोत टमाटरमध्ये. ही पहा टमाटर लावलेले आहेत आईने. दिसलीत. एकटी आई राहते ह्या जंगलामध्ये आणि हा संपूर्ण कुडाण करून घेतलेला आहे. आणि यामध्ये मस्त अशी टमाटर लावलेले आहे. आईला कुठे बाजारात जाण्याची गरज नाही. सर्व काही आईचे हे सर्व टमाटर आहेत. त्याखाली जे दिसते ती रताळीची भाजी आहे, घरकान आहे, वांगी आहेत छोटी मोठी ब्लॅक कलरची. आता आतमध्ये जायला वाव नाही, आई बरोबर जाते. आईचे आंबे, आईची फाटी. साईडला वेगळी वांगी आहेत. ती वेगळी वांगी होती लांबवाली, ही वाली गोलवाली वांगी आहेत. ही आपण मुंबईला जी खातो ती वांगी, ही जी मुंबईला खातात ती वांगी. ही वेगळी वांगी, ती वेगळी वांगी आहेत. लांबवाली वांगी, वेगळी वांगी. आणि इकडे आहेत ते पावटे आहेत. हे सर्व पावटे दिसतात तुम्हाला, पावटे. आणि तिकडे आहेत ती वांगी दिसलीत ती वांगी. ही सर्व वांगी आहेत. सुंदर असा मळा केलेला आईने. ही दिसतात ती केळी आहेत. भुस, लसूण, आंबे, काय नारळाचं झाड. ठेवून बर कसं तसंच बर नाही ठेवलं तुझे बस. आता पेत होता ते असत तू लासून गेलं मग त्या काय दूध, काय दूध असेल गुरं, दूध सर्व. तुम्ही इथे किती वर्षापासून राहतात एकटेच? 15 वर्ष. 30 वर्ष झाली. नाही, नंदा सुनंदाचं लग्न झालं तर म्हणजे 15 वर्ष झाली.
राया वाडा आमचा लय वर्ष होता. पण राय आम्ही घर बांधले 15 वर्ष. त्याला वाळवून घाला आता बदलायचं नाही. वाडा लय जुना आहे. राहायला इकडे 15 वर्षापासून आला. वाडा जुना होता ते मोडला घर केलं. हो. तुझ्या आईनं मामाला इथं ठेवला होता की पूल बांधायला. हा घालायची येऊन त्याला सट पातळ होती नका. आई ना? भगवान झालाय. हा हो कसली बाई होती शेंगसारी वरच्या मावशीच्या पासून चांगली. आता तिचा काय अवतार झाला बरं. हा? आता तिचा काय अवतार झाला. काय बाई होती ना. मामाला जेवण करून यायची जेवून जायची. कोण आई. आई तिचा मामा तिथलीचा ना इथं पूल बांधायचा. तुला बघा नको नको लागलं की येईन मी ती बाजू घ्यायला. नाही घरात, ती बघ, ती बघ. चला आता निघूया. आपण दूध घेतलेलं आहे आणि दूध घेऊन आता घरी जात आहे. आजीबाईचा संसार खूपच मोठा आहे. इकडचा एक वाडा राहायला दाखवायला तुम्हाला. इकडे पण आहेत गुरं. आई बोलल्याप्रमाणे 10-12 गुरं आहेत. चला मग तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला आणि गावातली आईची पद्धत कशी आवडली, कशी राहतात ते. माणसाला जगायला फक्त पैसा नाही, सुख फक्त आत्मविश्वास आणि सुख असलं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. माणूस कुठेही कसाही राहू शकतो. सुंदर आयुष्य, सुंदर असं काही ना काहीतरी ज्याने पोट दिलेलं आहे त्याने चारा दिलेलाच आहे. त्या हिशोबाने कुठून ना कुठून तरी आपल्याला व्यक्ती काही ना काहीतरी देव देतोच. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.